हाय हॅलो नमस्कार, मी प्रियंका माय बट माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर ज्यांना कुणाला ओटीचा प्लॅन करायचा असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आम्ही 2 दिवसासाठी ओटीचा प्लॅन केला होता आणि या व्हिडिओमध्ये बेंगलोर टू उटी कसं जायचं, कुठे राहायचं, या सगळ्या गोष्टी मी थोडक्यात सांगितलेल्या आहेत किंवा काय काय पाहता येईल हे सुद्धा सांगितलेलं आहे. जर तुम्हाला सुद्धा प्लॅन करायचा असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. 2 दिवसासाठीचा प्लॅन होता. खूप मजा आली. खूप सारे पॉईंट्स आम्ही कव्हर केले. खूप सारे पॉईंट्स बघितले. खूप साऱ्या गोष्टी एन्जॉय केल्या आणि तुम्हाला सुद्धा जर करायच्या असतील तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आमच्या ट्रिपची जी सुरुवात आहे ती 18 मार्च रात्री 11 वाजल्यापासून झाली असं म्हणायला काहीच हरकत नाही, कारण रात्री 11 वाजता आम्ही बेंगलोरमधून निघालो कोइंबतूरसाठी, तेही ट्रॅव्हल्सने. जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर खूप आधी तुम्हाला तिकीट्स बुक करावे लागतील, कारण आपण सहसा विकेंड्सला जातो आणि तेव्हा गर्दी खूप असते. तिकीट सहसा मिळत नाही, जसं की आम्हाला सुद्धा मिळाले नाहीत. त्यामुळे आम्ही मग ट्रॅव्हल्सने प्रवास केला. तर सकाळी 6 वाजता आम्ही कोइंबतूरच्या बस स्टॉपवरती पोहोचलो. आता इथून आम्हाला जायचं होतं ईशा फाउंडेशन आदियोगीकडे. तर तिथे जाण्यासाठी साधारणतः 1 ते 1.5 तास आम्हाला लागणार होता. आता इथून आम्ही जो प्रवास केला तो लोकल बसने केला. खूप साऱ्या बसेस तिकडे जात असतात. तुम्हाला साधारण पर पर्सन 100 रुपयेपर्यंत इतकं तिकीट आहे तिथून जाण्यासाठी. 1-1.5 तास लागतो, जास्तही लागत नाही. तुम्ही प्रायव्हेट गाडी वगैरे सुद्धा करू शकता, पण काहीच गरज नाही. खूप साऱ्या बसेस असतात, निवांत बसून तुम्ही जाऊ शकता. ईशा फाउंडेशनला पोहोचल्याच्या नंतर तुमचं जे लगेज आहे आणि मोबाईल आहे तो इथे तुम्हाला काउंटरला जमा करावा लागतो. आतमध्ये मंदिरामध्ये अजिबात अलाउड नाही आहे. आणि त्यानंतर मंदिरात छान असं दर्शन वगैरे घेऊन बाहेर आल्याच्या नंतर, आता आम्ही बाहेर आलो ॲक्च्युली, तर इथे जो हा तुम्हाला गेट दिसतोय त्याच्या आतल्या बाजूला मंदिर आहे आणि हा बाहेरचा परिसर आहे. आणि इकडे समोर पुढे गेल्यानंतर जी शिवाची जी खूप मोठी भली मोठी जी मूर्ती आहे 112 फुटाची, ती आपल्याला पाहायला मिळते. तर आता आम्ही तिकडे चाललो आहोत. त्यासाठी मग आम्ही आमचा लगेज आणि मोबाईल घेतला, कारण इतक्या लांब आलोय तर ऑब्व्हियसली फोटोज आणि व्हिडिओज तर काढायचेच होते. मंदिरापासून मूर्तीपर्यंतचा जो अंतर आहे तो 500 मीटर आहे. तुम्ही चालतही जाऊ शकता, पण ऊन खूप होतं आणि जर तुमच्याकडे लगेज खूप असेल तर तुम्ही या बैलगाडीचा उपयोग सुद्धा करू शकता आणि एक वेगळा एक्सपिरियन्स म्हणून सुद्धा अनुभवू शकता. 20 रुपये असं या बैलगाडीचं तिकीट आहे, जे तुम्हाला मंदिरापासून ते त्या मूर्तीपर्यंत घेऊन जातं. आणि हीच ती सुंदर अशी मूर्ती आहे जी की 112 फूट उंचीची आहे आणि सगळ्यात मोठं आकर्षण म्हटलं तर ही मूर्ती. तुम्ही इथे फोटोज आणि व्हिडिओज सुद्धा काढू शकता. आता हे सर्व बघून झाल्याच्या नंतर आम्ही पुन्हा वापस आलो कोइंबतूरच्या बस स्टॉपवरती, सेम बसनेच प्रवास करून. आणि आता इथून आम्हाला जायचं आहे कुन्नूरसाठी. आता इथून कुन्नूरला जाताना 2 ऑप्शन निघतात. एक तर तुम्ही प्रायव्हेट गाडी करून जाऊ शकता, जी की तुम्हाला 1,500 ते 2,000 इतकं चार्ज करेल. आणि सेम दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही बसने प्रवास करू शकता, जो की तुम्हाला फक्त आणि फक्त 100 रुपयाच्या आतमध्ये होऊन जाईल. फक्त 100 रुपयांमध्ये कोइंबतूर ते कुन्नूर असा प्रवास तुम्ही करू शकता. जर तुम्हाला बजेटेबल ट्रिप करायची असेल ना तर हा ऑप्शन तुमच्यासाठी सगळ्यात छान आहे. त्यानंतर आम्ही अगोदरच कुन्नूरमध्ये हॉटेल बुकिंग केलेली होती ऑनलाईन, त्यामुळे पहिल्यांदा आम्ही गेलो, छान असा बाहेरच लंच वगैरे केला आणि त्यानंतर रूममध्ये जाऊन छान फ्रेश झालो. आमचं जे लगेज होतं ते रूममध्ये ठेवलं. रूमसुद्धा खूप छान होती, अशी काहीशी आमची रूम होती. या रूमसाठी त्यांनी आमच्याकडून 2 माणसांसाठी एका रात्रीसाठी 2,000 रुपये असे चार्ज केले होते. तुम्हाला सुद्धा जर तुमचा खूप सारा वेळ वाचवायचा असेल आणि तो फिरण्यासाठी वापरायचा असेल तर रूम वगैरे तुम्ही अगोदरच बुक करून घ्या, म्हणजे तुम्हाला शोधत बसायला वेळ जाणार नाही. आणि त्यानंतर आम्ही रूमवाल्यांना सांगून एक रिक्षा मागवली आणि त्या रिक्षावाल्याला आम्ही सगळ्या गोष्टी विचारल्या. त्यांनी काही पॉईंट्स सांगितले, इतके इतके तुम्हाला पॉईंट्स फिरवले जातील आणि तुम्हाला इतके इतके पैसे द्यावे लागतील. तर आम्ही ती रिक्षा बुक केली आणि मग आम्ही पॉईंट्स फिरायला सुरुवात केली. पहिला पॉईंट आमचा हा होता द मद्रास रेजिमेंट म्युझियम. खूप सुंदर असं म्युझियम आहे. ज्या गोष्टी मी आजपर्यंत पाहिल्या नव्हत्या त्या तिथे मला पाहायला मिळाल्या. म्हणजेच युद्धामध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात किंवा वापरल्या गेल्या होत्या त्या गोष्टी सुद्धा इथे आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतात. बंदुकी असतील किंवा तोफा असतील किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी इथं पाहण्यासारख्या आहेत. तुम्ही जर गेलात तर नक्की भेट द्या, खूप छान आहे. त्यानंतर त्याच्या आजूबाजूचा परिसर तर वाव, बघू शकाल तुम्ही. सुंदर असं छोटंसं पाठीमागे गार्डन बनवलेलं आहे. तिथे तुम्ही फोटोज व्हिडिओज सुद्धा क्लिक करू शकता, खूप छान आहे. म्युझियम बघून झाल्याच्या नंतर म्युझियमच्या पाठीमागच्याच बाजूला एक छोटंसं तलाव आहे, तिथे सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. तुम्हाला जर बोटिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही थोडंसं लवकर जा, म्हणजे तुम्हाला बोटिंग वगैरे करायला मिळेल. त्यानंतर आम्ही गेलो एक टी गार्डन बघण्यासाठी, जे की आहे
कुन्नूरचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे टी गार्डन. आणि तुम्ही जिकडे बघाल ना तिकडे तुम्हाला टी गार्डन्सच दिसतील. पण आम्ही जिथे गेलो होतो ना तिथं व्ह्यू एक नंबर असा होता, पूर्ण व्ह्यू पॉईंट होता असं म्हटलं तरीसुद्धा चालेल. इथे सुद्धा फोटोज व्हिडिओज काढले आणि आम्ही पुन्हा रिटर्न निघालो. आम्हाला जायचं होतं सिम्स पार्कला. तुम्ही जर गेलात तर थोडं लवकर पॉईंट कवर करा आणि सिम्स पार्कसुद्धा बघून घ्या. आम्हाला वेळ झाला त्यामुळे आम्हाला तिथे जाता आलं नाही, कारण मग रात्री इथे ना गविरेडांचा खूप भीती असते त्यामुळे. त्यानंतर आम्ही आलो डायरेक्टली आमच्या रूमवरती आणि रूमवरती आल्यानंतर संध्याकाळचा व्ह्यू रूमचा असा काहीसा होता. खूप छान रूम बुक केलेली होती. बाहेरचा जो स्पेस आहे ना खूप भारी होता आणि आतमध्ये अशा प्रकारचा म्हणजे डायनिंग एरियासुद्धा होता. जर तुम्हाला जेवण वगैरे करायचं असेल तर तुम्ही रूमच्या इथेच करू शकता अशा प्रकारे. तर आम्ही संध्याकाळी मस्त इथे बसलो, त्यांना चहा ऑर्डर दिली आणि मस्त असा चहा एन्जॉय केला. रात्रीचं जेवणसुद्धा आम्ही रूमवरतीच केलं, कारण की रूमवाल्यांनी सांगितलेलं होतं रात्री खूप जास्त दूर जाऊ नका, कारण खूप जास्त प्रमाणात बायसन्स आहेत आणि आम्ही सुद्धा बघितले त्यामुळे आम्ही नाही गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता आम्ही रूममधून चेकआउट केलं आणि आता आम्ही चाललो होतो स्टेशनवरती. रूमपासून स्टेशन खूप जवळ होतं, म्हणजे अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती होतं. 600-700 मीटरवरती काहीतरी होतं. तर आम्ही वॉक करतच तिथंपर्यंत गेलो. तुम्ही रिक्षा वगैरे सुद्धा करू शकता जर तुमचं लगेज वगैरे जास्त असेल तर. त्यानंतर आलो आम्ही कुन्नूर स्टेशनवरती आणि इथून आमची ट्रेन आहे उटीला जाण्यासाठी. तर आम्ही ऑलरेडी याचं बुकिंग केलेलं होतं. तुम्हीसुद्धा जर तुम्हाला या ट्रेनचा जर आनंद घ्यायचा असेल, एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्ही 2 महिने अगोदरच याचं तिकीट जे आहे ते बुक करून ठेवा, कारण नंतर अजिबात मिळत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला हे तिकीट नाही भेटलं तरी तुम्ही बाय बसने प्रवास करू शकता किंवा मग प्रायव्हेट गाडीने सुद्धा प्रवास करू शकता. पण एक छान अनुभव घ्यायचा असेल ना तर तुम्ही या ट्रेनचं तिकीट बुक करा. खूप छान असा अनुभव येईल, कारण की ही जी ट्रेन आहे ना एकदम छान अशी छोट्या डोंगरातून आणि काय म्हणा ते दऱ्यांमधून वगैरे जाते. खूप छान व्ह्यू पॉईंट तुम्हाला बघायला मिळतील जर तुम्ही या ट्रेनचं जर तिकीट बुक केलं तर. पण ते तुम्हाला खूप आधी करावं लागेल, एवढं मात्र लक्षात ठेवा. आतमधून ही जी ट्रेन आहे ती अशी काहीशी दिसते. इथे सुद्धा आम्ही खूप छान फोटोज व्हिडिओज वगैरे काढले आणि त्यानंतर थोड्या वेळाने आमच्या प्रवासाला सुरुवात झाली. बघता ट्रेन पूर्ण फुल झाली आणि त्यानंतर ट्रेनमधून जे दिसणारे काही छोटे व्ह्यू पॉईंट होते ना ते काहीसे असे होते. इथे मी तुम्हाला थोडक्यात दाखवलेले आहेत. खूप छान मजा येते. तुम्ही सुद्धा जर उटीला जात असाल तर या ट्रेनचा नक्की एकदा अनुभव घेऊन बघा, खूप छान वाटेल तुम्हाला. साधारणतः 9 वाजता ही ट्रेन उदगमंडलम या स्टेशनवरती पोहोचते, म्हणजेच उटीमध्ये पोहोचते. आता इथे गेल्याच्या नंतर स्टेशनच्या बाहेरच तुम्हाला खूप जास्त ट्रॅव्हलिंगचे ऑप्शन्स मिळून जातात. म्हणजेच तुम्ही इथून ना टॅक्सी वगैरे करू शकता पूर्ण दिवसासाठी फिरायला. तर इथे ना टॅक्सीचे जे रेट आहे ते 2,500 ते 3,000च्या दरम्यान राहतात. तुम्ही जसं फिराल तशा प्रकारे, पण पूर्ण दिवसासाठी त्यांचे हे चार्जेस जे आहेत ते फिक्स असतात. तुम्ही थोडंसं बार्गेनिंग करून कमी जास्त करू शकता. तर आम्ही टॅक्सी बुक केली, पहिल्यांदा नाश्ता केला आणि आमच्या पहिल्या पॉईंटवरती गेलो, तो म्हणजे डोडाबेट्टा व्ह्यू पॉईंट. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला इथे छोटंसं मार्केट दिसेल स्टार्टिंगला आणि त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर इथे असा व्ह्यू पॉईंट मिळतो. इथे वरतून तुम्ही जर बघितलात ना तर तुम्हाला उटी आणि कुन्नूर याचा पूर्ण व्ह्यू इथून बघायला मिळतो. हा सगळ्यात उंच असणारा पॉईंट आहे उटीमधला, जो की आहे 2,637 मीटर उंचीवरती आणि इथून छान असे व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतात. इथे तुम्ही छान फोटोज व्हिडिओजसुद्धा काढू शकता आणि व्ह्यू पॉईंटसुद्धा एन्जॉय करू शकता. सुंदर असा व्ह्यू पॉईंट बघून झाल्याच्या नंतर आम्ही आलो टी फॅक्टरी बघण्यासाठी. इथे बाजूलाच टी गार्डनसुद्धा आहे, पण आम्ही काल टी गार्डनला व्हिजिट केलेलं होतं त्यामुळे मग टी गार्डनला न जाता डायरेक्टली टी फॅक्टरीमध्येच व्हिजिट केली. आता इथे येण्यासाठी तुम्हाला पर पर्सन 20 रुपये असं तिकीट काढावं लागतं आणि आतमध्ये यावं लागतं. इथे तुम्हाला चहाबद्दलचा संपूर्ण इतिहास पाहायला मिळेल. त्याचबरोबर चहा पावडर कशा पद्धतीने बनते याची पूर्ण प्रोसेस इथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर इथे ना टेस्टिंगसाठी तुम्हाला चहासुद्धा दिला जातो अगदी फ्रीमध्ये. खूप छान असतो. तिथे गेल्यानंतर तो चहा नक्की ट्राय करा आणि तो करून झाल्याच्या नंतर ना तुम्ही बाहेर आलात तर तुम्हाला इथे विक्रीसाठी ठेवलेली खूप सारी चहा पावडरसुद्धा दिसेल, जी की खूप वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये अवेलेबल आहे. स्ट्रॉंग टी म्हणा किंवा ग्रीन टी म्हणा, ब्लॅक टी म्हणा, त्याचबरोबर चॉकलेट टी, अशा प्रकारचे वेगवेगळे टीज इथे पाहायला
मिळतील. तुम्ही तिथे परचेससुद्धा करू शकता. मी साधारण 1.5 किलो अशी चहा पावडर विकत घेतली. एक चॉकलेट फ्लेवर आणि एक आपला नॉर्मल फ्लेवर. तर टी फॅक्टरीच्याच खालच्या फ्लोअरला चॉकलेट फॅक्टरी आहे. तिथे गेल्या ना पहिल्यांदा फ्रीमध्ये चॉकलेट्स मिळत होती 3 वेगवेगळ्या फ्लेवरची. तर ती पहिल्यांदा आम्ही घेतली फ्रीमधली चॉकलेट आणि त्यानंतर पूर्ण चॉकलेटची प्रोसेस बघितली की चॉकलेट कशा पद्धतीने तयार होतं किंवा काय हे सुद्धा तुम्हाला इथं पाहायला मिळतं. जे की चॉकलेट लवर्स आहेत ना त्यांच्यासाठी खूप छान आणि योग्य ठिकाण आहे. इथे या, मस्त असे चॉकलेट्स विकत घ्या वेगवेगळ्या फ्लेवरचे आणि एन्जॉय करा. चॉकलेट फॅक्टरीतून बाहेर आल्याच्या नंतर बाहेरच एक ॲडव्हेंचर स्पॉट आहे. तिथं जाऊन तुम्ही ॲडव्हेंचर्ससुद्धा एन्जॉय करू शकता. जसं की झिपलाईन आहे, स्कायवॉक ब्रिज वगैरे अशा गोष्टी होत्या. तर मी झिपलाईन अनुभवलं होतं, फर्स्ट टाईमच अनुभवलं. खूप छान एक्सपिरियन्स होता. पर पर्सन 700 रुपये असे त्यांनी आकारले होते झिपलाईनसाठी आणि बाकीच्यांसाठी वेगवेगळे असे कॉस्ट होते. तुम्हाला जे कोणते आवडेल ते तुम्ही करू शकता. त्यानंतर रूमवरती आलो, छान फ्रेश वगैरे झालो, ड्रेस चेंज केला आणि त्यानंतर आम्ही गेलो बोटिंग करण्यासाठी. हा सुद्धा स्पॉट खरंच खूप भारी होता. म्हणजे एक मोठं तलाव आहे आणि इथे सुद्धा वेगवेगळ्या तुम्हाला ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळतील किंवा फोटोजसाठी बरेचसे ठिकाणं छान छान असे आहेत. इथे जाऊन तुम्ही छान बोटिंग करू शकता, छान छान फोटोज वगैरे शूट करू शकता. खूप भारी आहे. तर इथं आम्ही सेल्फ बोटिंग केलेलं होतं आणि त्याच्यासाठी काहीतरी 250 की 300 रुपये पर पर्सन असं त्यांनी चार्ज केलेले होते. तर हा सुद्धा एक्सपिरियन्स खूप भारी होता. त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी पार्कमध्ये गेलो. अगोदर आम्ही रोज गार्डनला व्हिजिट केलेली होती, पण रोज गार्डनमध्ये रोजेस नव्हते. जर तुम्ही गेलात आणि रोजेस असतील तर नक्की त्या रोज गार्डनमध्ये जाऊन या. आम्ही फक्त बाहेरून गेटवरूनच बघून पाठीमागे आलो आणि त्यानंतर आम्ही गेलो बॉटॅनिकल गार्डन बघण्यासाठी, जे की आता तुम्हाला दिसत आहे ते आहे. खूप छान आणि मोठं असं हे बॉटॅनिकल गार्डन आहे. इथे जाऊन तुम्ही संध्याकाळचा वेळ तुमचा छान स्पेंड करू शकता. गार्डनमध्ये छान असा वेळ स्पेंड करून झाल्याच्या नंतर आम्ही नंतर आलो रूमवरती, कारण रूमपासून गार्डनचा जो अंतर आहे तो खूपच जवळ होता. म्हणजे एक 200 मीटरच्या अंतरावरती पण नव्हता असं म्हटलं तरी चालेल. मग आम्ही रूमवरती आलो, छान थोडं रेस्ट केली आणि ही दुसऱ्या दिवशीची रूम आहे आणि ही सुद्धा रूम खूप छान होती. 2 माणसासाठी एका रात्रीचे त्यांनी 2000 रुपये असे चार्ज केलेले होते. इथे किचन पण होतं, पण स्टोव गॅस वगैरे काहीच नव्हतं, त्यामुळे मग तिथे जेवण बनवता नाही आलं. तर यांच्याकडूनच आम्ही संध्याकाळचं जे जेवण आहे ते घेतलं आणि मस्त तो दिवस आमचा संपला. त्याच्या नेक्स्ट मॉर्निंगला सकाळी आम्ही हॉटेलमधून चेकआउट केलं आणि त्यानंतर आम्ही राहिलेले पॉईंट्स कव्हर करण्यासाठी निघालो. तर पहिला पॉईंट जो आम्ही कव्हर केला तो होता गोल्फ क्लब. तिथे आम्ही हॉर्स रायडिंग केलं. त्याचबरोबर राजा हिंदुस्तानी किंवा जो रास या पिक्चरांचे जे शूटिंग झालेले होते ते सुद्धा पॉईंट्स आम्ही तिथे पाहिले. त्यानंतर वेंडलॉक डाऊन नेचर ट्रेल म्हणून एक पॉईंट आहे, तिथे सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथे सुद्धा एक व्ह्यू पॉईंट आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही गेल्यानंतर तिथे नक्की जा. त्यानंतर आम्ही जाणार होतो पैकर वॉटरफॉल पाहण्यासाठी. खूप सुंदर असा वॉटरफॉल होता. पण ही जी तुम्हाला इलेक्ट्रिक कार दिसते ना, याने जाण्यापेक्षा तुम्ही चालतच जा, कारण तिथून फक्त 200 मीटरच्या अंतरावरतीच आहे. अगोदर आम्हाला वाटलं खूप लांब असेल, पण अजिबात नाही. तिथं लाईनमध्ये उभं राहून तिकीट काढण्यापेक्षा तेवढ्या वेळेत तुम्ही तिथे जाऊन पोहोचू शकता. त्यामुळे त्या इलेक्ट्रिक कारची वाट न बघता डायरेक्ट चालत जा. खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे. त्यानंतर तुम्ही पाईन ट्री गार्डनला सुद्धा व्हिजिट करू शकता. खूप सुंदर आणि उंच उंच अशी पाईनची ट्रीज आहेत. त्याच्या बाजूलाच एक सुंदर असं लेक आहे आणि इथे सुद्धा हॉर्स रायडिंग आहे. जर तुम्हाला सुंदर अशा फोटोशूटसाठी वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे हॉर्स रायडिंग करा, खूप सुंदर आहे. त्यानंतर जर तुम्हाला जंगल सफारीचा अनुभव घ्यायचा असेल तर पुढे गेल्याच्या नंतर मधुमलाई नॅशनल पार्क आहे. थोडंसं खूप लांब आहे, म्हणजे 1 तासाचं ट्रॅव्हलिंग करून तुम्हाला जावं लागेल. पण नॅशनल पार्क जो आहे ते खरंच खूप छान आहे. जर तुम्ही पर्सनल गाडीने जात असाल ना, स्वतःची गाडी घेऊन, तर तुमच्यासाठी तर बेस्टच असणार आहे. जर तुम्ही टॅक्सी वगैरे करून गेलेला असाल तर मग तुम्हाला तिथे ज्या त्यांच्या गाड्या असतात ना त्यांनी तुम्हाला तो ट्रॅव्हलिंग करावं लागेल, म्हणजे जंगल सफारी करावी लागेल, कारण टॅक्सीला वगैरे ते लोक आतमध्ये अलाउड करत नाहीत. आणि त्यांच्या गाडीची जी कॉस्ट आहे ती फिक्स ठरलेली असते. म्हणजे एका गाडीची कॉस्ट 2 ते 2,500 अशी ठरलेली असते. जर तुम्ही जास्त लोक असाल, कमी लोक असाल तरी काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त त्यांच्या गाडीची जी कॉस्ट आहे ती फिक्स आहे. खूप सारे हरिण आहेत आणि हरिण आहेत म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली वाघ तर असणारच. तर तुम्हाला वाघ दिसण्याची सुद्धा शक्यता आहे, जो की आम्हाला नाही दिसला. पण हरिण खूप होते, त्याचबरोबर मंकी खूप होते, हत्तींचे कळप पाहिले, त्याचबरोबर अजून तुम्हाला मोर सुद्धा खूप दिसतील, अस्वल पण दिसतील. तिथे गेल्याच्या नंतर अजून एक तुम्हाला गोष्ट पाहायला मिळेल. जंगलात जर तुम्ही बारकाईने बघितलात तर खूप ठिकाणी होतं जंगलातलं ड्रॅगन फ्रूट, जे आपण मार्केटमध्ये
घेतो ते एक वेगळं असतं थोडं, आणि हे जे जंगलातलं असतं ते छोटं असतं आणि आंबट असतं. तर हे एक पाहायला मिळालं मला. तर अशा प्रकारे आमची जंगल सफारीसुद्धा कंप्लीट झाली आणि त्याच्यासोबतच जो उटीमधला शेवटचा पॉईंट होता तो आमचा कवर करून झाला. आता संध्याकाळी 9 वाजता उटी टू बेंगलोर अशी आमची ट्रॅव्हल्स आहे. तर अशा प्रकारे आमची पूर्ण ट्रिप झाली. 2 रात्री आणि 3 दिवस अशी आमची ट्रिप होती. खरंच खूप छान प्लॅन झाला. तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर तुम्ही नक्की करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.